कारण अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपी संदर्भात एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे। ठाण्यातून आरोपी मोहम्मद अलियानाला बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या आहे। आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं होतं, मात्र हा आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी आहे असा संशय सध्या पोलिसांना आहे। आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। मुंबई पोलीस आता आरोपींच्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा करतायत। मोहम्मद अलियानला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलेलं होतं। आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा असल्याची देखील माहिती मिळते। हल्लेखोर भारतीय की बांगलादेशी नागरिक याचा तपासही सुरू आहे। आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आणि कागदपत्रांची त्यामुळे पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। तर सैफ अली खानवरती हल्ला झाला आणि सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। मुख्य आरोपी मोहम्मद अलियानला ठाण्यातून अटक झाली आहे। बुधवारी 16 जानेवारीला या आरोपीने रात्री 1:30च्या सुमारास घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केलेला होता। चौकशी दरम्यान आरोपीने सैफच्या घरात घुसल्याची कबुली सुद्धा दिली। ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटच्या पाठी असलेल्या दाट झुडपांमध्ये हा आरोपी लपून बसलेला होता। पकडलं जाण्याच्या भीतीने आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलंय। आरोपी ठाण्यातल्या रिकी बारमध्ये हाऊस कीपिंगचं काम करत होता अशी देखील माहिती मिळते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे सैफवर हल्ला करणारा आरोपी जो आहे तो बांगलादेशी असण्याची देखील शक्यता आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय खरं तर हा आरोपी तर ताब्यात आला, मात्र हा बांगलादेशी असल्याचं कळत आहे। काही पुरावे या संदर्भातले मिळालेत का? नक्कीच या संदर्भातली आतापर्यंत ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। गेल्या काही तासांपासून सध्या आरोपी मोहम्मद अलियान हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता हा आरोपी हा बांगलादेशी असल्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासाला देखील सुरुवात केलेली आहे। या आरोपीच्या कागदपत्रांची सध्या पोलीस पडताळणी करत आहेत। याच खार पोलीस स्टेशनला मध्ये या सध्या मोहम्मद अलियान उर्फ मोहम्मद एलियास उर्फ बीजे उर्फ विजय दास याला ठेवण्यात आलेलं आहे। काल या मोहम्मद अलियानला मुंबई पोलिसांच्या एका टीमने कासरवडवली येथील हिरानंदानी इस्टेट याच्या पाठच्या झुडपातून अटक केली। तिथे आरोपी हा लपून बसला होता। त्याला पूर्ण कल्पना होती की मुंबई पोलीस आपल्या मागावर आहेत आणि आपली अटक टाळण्यासाठी आरोपी हा कासरवडवली येथील झुडपामध्ये लपून बसलेला होता। सध्या या आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे। काही वेळाने त्याला पोलीस बाहेर काढण्याची शक्यता आहे। 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद आहे, त्यासाठी पोलीस त्याला बाहेर काढू शकतात। त्यानंतर आरोपीची मेडिकल चाचणी होईल आणि त्यानंतर पोलीस या आरोपीला कोर्टामध्ये हजर करतील। नेमकं या हल्ल्यामागचं कारण काय आहे आणि आरोपी नेमका सैफ अली खानच्या कसा घुसला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांनी सुरू केलेली आहे। मात्र आताच्या निश्चितच सचिन, खरं तर आज पत्रकार परिषदेमध्ये काय माहिती आरोपी संदर्भात दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आणि यानंतर पुढे घेऊयात काही महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा धावता आढावा। सैफ अली हल्ला प्रकरणी हल्लेखोराचा नवीन व्हिडिओ समोर आला। हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे येथून दादरला गेला आणि हा आरोपी दादर स्थानकातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर आला। याआधी आरोपीने दादरमध्ये हेडफोन खरेदी केले असं देखील या व्हिडिओमध्ये दिसतंय। अभिनेता सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे। सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झालेला आहे। बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला देखील झालेला होता। रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षा चालकाची देखील चौकशी झाली आहे। रिक्षा चालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं। रिक्षा चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवल्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं असल्याचं कळत आहे। तर
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल असा विश्वास व्यक्त केलेला होता. मात्र मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवलं. बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलंय, तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलंय. पंकजा मुंडे यांना देखील बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय. वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढची सुनावणी होईल. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकुका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज करण्यात आला. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाब नोंदवण्यात आलेला आहे. सरपंच हत्येप्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव 6 आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. सोलापूरमध्ये वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे जमीन आहे. बार्शीमधील शेंद्री गावामध्ये 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. याच शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या 3 महिन्यांपासून पैसे न दिल्याची खंतही व्यक्त केली जाते. सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावानं ही संपत्ती आहे असं ट्विट दमानिया यांनी केलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केला. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचं कागदपत्र शेअर करत दमानियांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी दमानियांनी केली. शरद पवार गटाचे महाशिवसचे आमदार उत्तमराव जानकर आमदारकीचा राजीनामा देणार आहे. 23 जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देणार असं उत्तमराव जानकर यांनी स्वतः सांगितलं. महाशिवसमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी जानकरांनी केली. पंढरपूरच्या महासिरसमधील मार्कडवाडीतील ईव्हीएम विरोधी मुद्दा आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवर गाजणार आहे. 22 आणि 23 जानेवारीला आमदार उत्तम जानकरांसह बच्चू कडू हे आंदोलन करणार आहेत. पुण्यातील ठाकरे सेनेच्या वसंत मोरेंनी खासदार संजय राऊतांविरोधात भूमिका मांडली. पुणे महापालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे असं वसंत मोरेंनी म्हटलं. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महापालिकेमध्ये शिवसेनेला 100% फायदा होईल हा दावाही मोरेंनी केला. राज्याच्या क्रीडा खात्याने जिम आणि क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी 3 वर्षांसाठी काढलेली 690 कोटींची निविदा शासनानं रद्द केली. पुण्यात याबाबत पत्रकार परिषद घेत शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आणला. अखेर सुनील मानेंच्या पाठपुराव्याला यश आलं. जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला जोरदार मारहाण केली. येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणची ही घटना आहे. सुनील पोकळेंच्या शेतात नांगरणी सुरू असताना हा वाद झालाय. तर लहान भावाने बाहेरून गावगुंड बोलवत सुनील पोकळे यांच्यासह पत्नी आणि मुलाला मारहाण केली. मुलुंडमध्ये मनसेने परप्रांतीयाला चोप दिलाय. मराठी कुटुंबाला परप्रांतीयानं अरेरावी केल्यानं चोप देण्यात आला. मुलुंड पश्चिम या ठिकाणी फास्ट फूड कॉर्नरवरती कामगारानं अरेरावी केल्या. तो परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला. त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्व माहिती देखील सांगितली. जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. साम टीव्हीच्या बातमीच्या दणक्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या 5ही जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा अधिनियम याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. गोरेगावच्या पत्राचा या ठिकाणी घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांची लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा त्यासाठीची संपली. अर्धवट रखडलेल्या इमारतींचं काम म्हाडाकडून पूर्ण करण्यात आलंय. संबंधित विजेत्यांना ऑफर लेटर सुद्धा पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावरती विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय मागे घेतला. परीक्षेसाठी नव्यानं प्रवेशपत्र जारी सुद्धा करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंच्या कारला बेस्टच्या बसने धडक दिली. रस्त्याच्या कडेला कार पार्क करून सुनील शिंदे हे महेश सावंतांच्या शाखेच्या दिशेला जात होते आणि त्याच दरम्यान बेस्टच्या बसने त्यांच्या कारला धडक दिली. कारमध्ये शिंदेंचा चालक बसून होता, मात्र सुदैवानं चालकाला कुठली दुखापत झालेली नाही. कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये कोर्टाने आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलं. दरम्यान आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील टनेलच्या कामाची पाहणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. पाहणी दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. बेलापूर ते पेंदर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा निर्णय सिडकोने घेतला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे. घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटेल. कासार-वडवली गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख एप्रिल 2025 अशी समोर आली आहे. या मेट्रो 4 प्रकल्पामध्ये अपेक्षित खर्च 440.84 कोटी होता, ज्यामध्ये 63.67 कोटींची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपनगरीय विभागाच्या मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. माटुंगा येथील मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत काम चालणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय. ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा बंद असतील. सकाळी 11:19 ते दुपारी 1 या वेळेत लोकल नेरळपर्यंत चालले. मुंबईकरांना एकाच तिकिटामध्ये बस, रेल्वे, मेट्रो, मोनो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करता येईल. हे सिंगल प्लॅटफॉर्म ॲप लवकरच लॉन्च होणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. हे इंटिग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेस ॲप लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले. बेस्टने 15% वाढ सुचवली, त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नवीन वर्षातच लाईट बिल जादा येणार आहे. सिंधुदुर्गातल्या सह्याद्री पट्ट्यातील दोडामार्ग वानोशी गावातील जंगलात उडणाऱ्या खारीचं दर्शन झालं. ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती आणि विदर्भातील काही अभयारण्यांमध्ये ही प्रजाती आढळते. मात्र सिंधुदुर्गाच्या दोडामार्गामध्ये उडणारी खार दिसली आहे. जंगल सफारीवेळी डॉक्टर श्रीकृष्ण मगदूम यांनी उडणारी खार बघितली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुभमन गिल उपकर्णधार असेल, तर ऋषभ पंत आणि KL राहुल अशा 2 विकेटकीपर बॅट्समॅनची निवड झाली आहे. या 2 खेळाडूंमुळे संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलेलं आहे. गरुड मंडप हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र याच ऐतिहासिक मंडपाच्या खांबांना वाळवी लागल्या. खांबांना वाळवी लागल्यानं हे खांब खचून मंडपाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे आता तातडीने या कामाच्या दुरुस्ती प्रक्रियेला सुरुवात झाली. जगप्रसिद्ध कोल्डप्ले या म्युझिकल बँडच्या वर्ल्ड टूरचे भारतातील शो आजपासून सुरू झालेले आहेत आणि नवी मुंबईमधील DY पाटील स्टेडियमवरती कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी झाली. कोल्डप्ले रॉक बँडचा शेवटचा लाईव्ह शो हा ठरणार आहे असं बोललं जातं आहे आणि या वर्ल्ड टूर नंतर कोल्डप्ले निवृत्त होणार अशी देखील चर्चा.
दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा लोकप्रिय चेहरा आहे, पण तो कितीही मोठा स्टार असला तरी देखील त्यानं आपली संस्कृती सोडलेली नाही असं एका व्हिडिओमधून दिसतंय. महेश आणि नम्रता यांच्या मुलीने मराठीमध्ये आरती म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जय देवी जय देवी जय देवी जय देवी वदंतोचे विघ्नासा हे चापा. रक्तदान शिबिरांद्वारे संकलित झालेले दूषित रक्त यापूर्वी सरकारी खासगी कंपन्यांना मोफत दिलं जात होतं. मात्र आता दूषित रक्ताची विल्हेवाट लावणाऱ्या उत्पादक कंपन्यांना पैसे मोजावे लागतील. यापुढे रक्त दूषित असल्यास संशोधनासाठी देण्यासाठी परवानगी रक्तदात्याकडून रक्तदानाच्या वेळी घेतली जाईल. महाकुंभ मेळ्यात तब्बल 5,51,00,000 रुद्राक्षांपासून 12 ज्योतिर्लिंग तयार करण्यात आले. या ज्योतिर्लिंगांची उंची 11 फूट इतकी आहे. ज्योतिर्लिंगांसमोर 11 करोड मंत्रांचा जप केला जाणार आहे. भगवान शिवच्या महासाधनेसाठी तयार केलेल्या या शिवलिंगाच्या बाजूने 11,000 त्रिशूल सुद्धा लावण्यात आलेले आहेत. महाकुंभ मेळ्यामध्ये गोल्डन बाबा भक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. तर SK नारायण गिरीजी महाराज असं त्यांचं नाव आहे आणि ते मूळचे केरळचे. ते सध्या दिल्लीमध्ये राहतात आणि हे निरंजनी आखाड्याशी निगडीत असलेले बाबा त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि सोन्याने सजवलेल्या व्यक्तित्वामुळे कुंभमेळ्यामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. प्रयागराज महाकुंभामध्ये यावर्षी IITN बाबा अभय सिंग यांची चर्चा सर्वत्र रंगली. तर एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये IIT बॉम्बेमधून पदवी घेतलेल्या अभय सिंग यांनी त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनानं भाविकांचं लक्ष वेधलं. तर त्यातच आता IITN बाबा भगवान शिवाच्या भजनावर नृत्य करताना आणि आनंद लुटताना दिसतात. किमान तापमानात घसरण झाली आणि त्यामुळे हलक्या थंडीची देखील जाणीव होते. आता पुन्हा पाऱ्यात घसरण झाली आहे. थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवत राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. पिसाळलेला कुत्रा विहिरीत पडला आणि ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण गावाने या विहिरीचं पाणी प्राशन केलं. आता संपूर्ण गाव रुग्णालयात दाखल झालंय आणि या शेतकऱ्यांना आणि या गावकऱ्यांना आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस देण्याचं काम सुरू आहे. बदलापूर वडवली स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संभाजी शिंदे यांनी केलेला आहे. तर या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपयांचं बिल अदा करण्यात आलंय. दरम्यान चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदेंनी केली आहे. जालन्यातील उदवट ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. पुढे रस्ता बनलाय आणि मागे रस्ता हाताने आणि पायाने उखडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असंही ग्रामस्थांनी म्हटलंय. भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण झालं. त्यामुळे आता त्याचा फायदा 30 गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. जळगावमधल्या गिरणा नदी पात्रात सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी फेसाळली आहे, प्रदूषित झाली आहे. गिरणा नदी पात्रात अनेक गावांना पाणीपुरवठा होऊन ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. घाणेरड्या पाण्याची विल्हेवाट लावून नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी ही मागणी आता पर्यावरणप्रेमी याशिवाय नागरिकांमधून होते आहे. परभणीमध्ये पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी गोदापात्रात आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाही हा पवित्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलाय. मानवत या ठिकाणी शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन केलं जात आहे. नाशिकच्या लासलगाव विंचूर रस्त्यावरती मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एक ठार, 2 जण गंभीर जखमी आहे. तर लासलगाव विंचूर रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरते आहे.
पिंपरीच्या चिखलीमध्ये आता सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय। आई वडिलांनी मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय, तर या दुर्दैवी घटनेत मुलाचा आणि आईचा मृत्यू झालाय। चिखली पोलिसांच्या सतर्कतेमुळे वडील थोडक्यात वाचल्या। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये 3 ठिकाणी घरफोड्या झाल्या। यामध्ये तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। विशेष म्हणजे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेले आहे। या संदर्भात भिगवण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। लातूरमध्ये महामार्गावर गाड्या अडवून चोऱ्या करणाऱ्या 3 चोरट्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। लातूर स्थानिक गुन्हे शाखेनेही मोठी कारवाई केलेली आहे। चोरट्यांकडून 6 लाख रुपये रोख रकमेसह 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणानं मित्राची हत्या केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेमधली ही घटना आहे, तर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडानं ठेचून मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केलाय। गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडला। गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते। दरम्यान सामच्या या बातमीची दखल वन विभागानं घेतली, तर चिमलखडे या गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी वन विभागाची टीम रवाना झाली आहे। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा गावाच्या महिला सरपंचाला 1 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। गावातील विकास कामांसाठी आलेल्या निधीतून 1 लाखांची खंडणी गावातीलच तिघांनी मागितली। दरम्यान तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे आणि अंबाजोगाई पोलीस सध्या या संदर्भातला तपास करत आहेत। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवरती दगडफेक झाली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडली आहे। या घटनेनंतर आपने भाजपवरती गंभीर आरोप केलेले आहेत। व्हॉट्सअप हॅक होत असल्याचा इशारा मेटाच्या मार्क झुकरबर्ग यांनी दिला। व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते असं वक्तव्य झुकरबर्ग यांनी केलं। या पार्श्वभूमीवर आणि काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी हा इशारा दिलाय। नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। राष्ट्रीय 8 राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती ही मंजूर करण्यात आली। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो। या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते। समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलरला आग लागली आणि या आगीमध्ये ट्रॅव्हलर जळून खाक झाली। यवतमाळचे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडानं हल्ला झालेला आहे। याशिवाय वाचवायला गेलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। नशेखोराविरोधात कल्याण पोलिसांनी फार्स आवरण्यास सुरुवात केली। गांजाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 किलो गांजा हस्तगत केला। हा गांजा कुठून आणला, कुणाला विक्री करणार होते याचा शोध सध्या पोलिसांनी सुरू केला आहे। आणि यानंतर तुमच्यासाठी बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुमचं व्हॉट्सअप जे ते हॅक होतंय हे आम्ही नाही तर व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाच्या मार्क झुकरबर्ग यांनीच हा इशारा दिलाय। व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते असं वक्तव्य झुकरबर्गने केलंय। या पार्श्वभूमीवर आणि काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी इशारा दिला। व्हॉट्सअप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे लंपास झाल्याचे त्यांनी सांगितलं आणि हे पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचं पोलिसांच्या तपासात देखील उघड झालेलं आहे। या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरी 3 अब्जाहून अधिक युजर्सबाबत अशा घटना कुठेही घडू शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। तर सावधान, तुमचं व्हॉट्सअप हॅक होतंय। व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते। याशिवाय मार्क झुकरबर्ग यांनी हा इशारा दिला असल्याचं बघायला मिळतंय। व्हॉट्सअप हॅक करून बँक खात्यातील पैसे सुद्धा लंपास करण्यात आलेले आहेत। लंपास केलेले पैसे नायजेरियाच्या चलनातही रूपांतरित करण्यात आलेले आहेत।
व्हॉट्सअप हॅकिंगबाबत आता ब्रिटन पोलिसांनी देखील इशारा दिला असल्याचं बघायला मिळत आहे. विद्यार्थी, आरोग्यसेवक आणि व्यापारी यावेळेस लक्ष झाले आहेत. 3 अब्ज युजर्स निशाण्यावरती आहे असा तज्ज्ञांनी इशारा दिलेला आहे. सावधान, तुमचं व्हॉट्सअप हॅक होतंय हेच आता म्हणावं लागणार आहे. आणि कारण हा इशारा थेट मार्क झुकरबर्ग यांनीच दिलेला आहे, त्यामुळे जर तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तुमची गोपनीयता संपुष्टात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सअप तुमचं हॅक होत असल्यानं तुम्ही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. जरी एंड टू एंड इन्क्रिप्शन असलं तरी सुद्धा व्हॉट्सअप हॅक होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वाढली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि या संदर्भात इतर कोणत्या कंपनीने किंवा कोणी अहवाल दिलेला नाही, तर स्वतः मार्क झुकरबर्ग यांनीच या संदर्भातला इशारा दिल्यानं चिंता निश्चितच वाढलेली आहे.